बस आता तुम्ही खरी याच. माईच्या किल्ल्याला सुरुंग लावायचा असेल ना तर वैदेही घरी आलीच पाहिजे. माई ग माई, किती तगमग होती ग तुझी. तुला असं तडपडताना पाहून ना किती थंडगार वाटतंय मला. जितकी तू अस्वस्थ होशील ना तितका माझा विजय गोड होईल. तेजा थांब. काय का तिथे? कुठं चाललायस? ते मी जरा मला तुझ्याशी बोलायचंय. दीदी आता वेळ नाही माझ्याकडे. तर मी वैद्यनाथला चाललोय. माईंचा आदेश आहे त्यांना परत आणायचा. तेजा थांब. अगं माईंचा आदेश आहे म्हणून चाललायस का? हा. अगं काय करतेस तू? अगं जायचंय मला. मला बोलायचंय. काय? माईचा आदेश आहे म्हणून फक्त तू तिला घ्यायला चाललायस का? आणि तुझं प्रेम तुला वाटतच नाही का तिने घरी परत यावं म्हणून? ए दीदी काय पण काय बोलतेस ग? हो बरोबरच बोलते मी. तुमचं प्रेम नाहीच आहे ना एकमेकांवर. तुम्ही फक्त दाखवलं आमची एक दुजे केली लव्ह स्टोरी आहे म्हणून. खरं तर तसं काही नाहीच आहे. हा म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे खरंय. आणि तुझ्या दृष्टीनं काय? तुझं प्रेम नाहीये का तिच्यावर? तेजा मी काय विचारते, तुझं प्रेम आहे की नाही? आहे ना? तरी तिच्यावर हात उचललास. मला सांग तेजा, तुझ्या बहिणीवर म्हणजे माझ्यावरच जर कोणी हात उचलला असतं तर तू काय केलं असतं? त्याला तिथलं तिथंच गाडलं असतं मी. हो ना? मग तिला भाऊ नाही म्हणून तू असं वागलास का? तिथे त्या माईंशी कसं वागलं ऐकलं ना तू? अरे माईंशी असं कोणी वंगाळ बोललेलं मी ऐकून घेत नसतोय. मग कोणी असो तो. मला सांग तेजा काय चुकीचं बोलली ती? तुला आणि माईला ना सवय झाली. कोणी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोललं ना तर तुम्हाला सहन नाही. लोकांनी तुमच्या समोर घाबरून राहण्याची सवय झाली. दीदी काय पण काय बोलतेस का तू? हो बरोबरच बोलते. बघ आत्ताही तुला सहन नाही झालं कारण की मी खरं बोलले ना. तेजा लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात म्हणजे तुमचा अपमान करतात असं नसतं. ते बोलतात कारण की ते खरे असतात, सच्चे असतात. वैदेही खूप खरी आहे म्हणून ती असं वागली. तेजा ती खूप भारी पोरगी आहे रे. दीदी तुला माहित नाही खरं काय ते? काय माहित नाहीये मला? हेच की त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज झालाय. त्यांना असं वाटतं की मी त्यांना उचलून नेलंय. तेजा मला माहिती आहे सगळं. काय माहितीये तुला? हेच की तू काहीही केलेलं नाहीयेस. माझा भावावर पूर्ण विश्वास आहे. माझा भाऊ कुठल्याही मुलीशी असं चुकीचं वागू शकत नाही. दीदी तुला सगळं माहिती आहे ना? मग तू सांग की त्यांना. सांगितलं असतं तेजा पण माझ्याकडे पुरावा नाहीये. पण तेजा खरं सांगू का, खरंच ती पोरगी खूप भारी आहे रे. मी तिला ना मंदिरात पहिल्यांदा भेटले होते तेव्हाच मला ती खूप आवडली होती. तिचा स्वभाव, तिचं वागणं बोलणं, तेव्हाच तिला बघून मला असं वाटलं होतं की माझ्या तेजाला हीच बायको भेटली पाहिजे. आणि मी देवाजवळ प्रार्थना पण केली होती तुझ्यासाठी की तिला तुझ्या आयुष्यात येऊ दे म्हणून. आणि जेव्हा मी तुम्हा दोघांना लग्न मंडपात पाहिलं ना तेव्हा मला इतका आनंद झाला तुम्हा दोघांना बघून. म्हटलं तेव्हा मी माझं ऐकलं ही पोरगी इतकं खूप खरी आहे रे.
म्हणून तुला सांगते, तिला मनवण्यासाठी वाटेल ते कर, काही कर, पण तिला मनव. त्याच्यासाठी तुला वाटेल ते करावं लागलं ना, कर. तेज, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? हो, एकदम खरं खर. मग त्या प्रेमासाठी वाटेल ते कर, काही कर, पण तिला घेऊन ये. पण जर तेजा तू या पोरीला गमावलंस ना, तर तू आयुष्यात स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. ठरलं दीदी, आता मला आकाश पाताळ एक करायला लागलं तरी चालेल, पण मी त्यांना परत इथं घेऊन येणार. आणि हा आपला शब्द आहे, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. फिड मग भावा. आलोच. तायडे, हे तायडे, अगं मी जरा त्या बोंद्रे काकूंकडे जाऊन येते. कुकरला डाळ लावली, 3 शिट्ट्या झाल्या की बंद कर आठवणीनं. हा चल. आणि हे बाई, आठवणीनं बंद कर, परत पप्पांनी बघितलं म्हणतील 2 शिट्ट्या वेस्ट गेल्या म्हणून. तायडे, अशीच हसत राहा कायम. चल. तुम्ही या ना, बसा. बसतो. आमच्या सौभाग्यकांक्षिणी कुठे आहेत? तुम्ही कुठे चाललेत? ते किराणा मालाचं सामान आणायचं ना, भाजीपाला वगैरे सगळं बाजारात. इथंच थांबायचं, अजिबात हलायचं नाही. हे बघा, सगळं घेऊन आलोय सामान. एक किराणा माल आहे, भाजी आहेत, सगळं आठवड्याभराचं सामान एकत्रच घेऊन आलोय. घ्या घ्या, तुमच्यासाठी आणलंय. घ्या. इकडे इकडे